वाजवी वीज बिलांमुळे शिंदखेडेकर त्रस्त. 132 केव्ही उपकेंद्रांची मागणी. शहरातील नागरिकांना दुप्पट तिप्पट वाढीव वीज बिले मिळत असल्याने काँग्रेसने महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुका अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाला निवेदन देऊन वाढीव बिलांची चौकशी, चुकीची बिले दुरुस्त करणे आणि शहरासाठी 132 केव्ही उपकेंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटरच्या रीडिंग मधील तफावत, वारंवार वीज खंडित होणे आणि कमी जास्त व्होल्टेजमुळे नागरिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा. आज शिंदखेडा शहरातील व तालुक्यातील जनतेच्या MSEBीच्या मीटर विषयी जो आवडहव्या MSEB बिल आकारत आहे, त्या सोलरचा एक विषय आहे, त्यानंतर स्मार्ट मीटर आहे, असे अनेक विषय घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचे व मित्र पक्षाचे वतीने या ठिकाणी मोर्चाच्या रूपात या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं आहे. आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या सर्वच मागण्या इथं आम्ही येत्या 15 ते 20 दिवसात पूर्ण सॉल्व्ह करू. तोपर्यंत काही शहरातील वीज ग्राहकाने बिल भरू नये, ज्यांच्या तक्रारी इथं आल्या आहेत त्यांनी वीज बिल तोपर्यंत भरू नये. साहेबांनी असं आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलंय. तरी ग्राहकांनी इथं घाबरून जाऊ नये, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. 132 चा सुद्धा या ठिकाणी साहेबांनी 3 वर्षापासून शिंदखेडा शहरची मागणी आहे, जे कमी अधिक विद्युत पुरवठा दाब या ठिकाणी होतो. बऱ्याच अधिकाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास होतो. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, खास करून आमचे लहान लहान विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा ऐन वेळेस अभ्यासा वेळेस लाईट जाते. दिवसातून 24 तासातून कमीत कमी 50 वेळा लाईट जाते. त्याला कारण 132 केव्हीची पूर्ण क्षमतेचा दाब नाहीये. त्या विषयी सुद्धा साहेबांनी आम्हाला 2 ऑक्टोबर पर्यंत आम्ही ते कारवाई पूर्ण करू आणि 132 या ठिकाणी तुम्हाला शहरवासियांना उपलब्ध करून देऊ असं आश्वासित केलेलं आहे. संबंधित या मोर्चाच्या संदर्भात मागे आम्हीच असं सर्वपक्षीय एक निवेदन मंत्री महोदयांना व सर्व अधिकाऱ्यांना दिलेलं होतं. त्या काळात आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की 132 शिंदखेड्याला मंजूर झालेला आहे, परंतु आज ते किती दिवस झाले अधिकारी म्हणतात मंजूर झालेला आहे, मंत्री महोदयांकडनं कळतं की मंजूर आहे, परंतु जागा अभावी आहे. मग ती जागा कुठं शोधणार? सर्व जर जागा भेटली असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिंदखेडा शहराच्या व ग्रामीण भागातील सर्व म्हणजे पश्चिम भागातील जे काही आहेत सर्व पश्चिम भागातल्या शेतकरी असतील त्यांच्या वेळोवेळी लाईन जाते. शेतकऱ्यांना फार मोठा तो त्रास सहन करावा लागतोय. आणि या संदर्भातली गावातल्या मागे आमच्या त्यांनी सांगितलं की घरातल्या ज्या लाईट आहेत आणि जे सोलरचे काही आम्हीच दाखवून आणि उलट ते सोलरवाल्यांचा फायदा होतो का महावितरणचा फायदा होत आहे याच्यात, हे लोकांपुढे सांगितलं गेलं पाहिजे. परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडे कुठलंही उत्तर नाही. जर या 2 ऑक्टोबर पर्यंत ही कुठल्याही परिस्थितीत कारवाई झाली नाही तर गांधी जयंतीच्या निमित्त आम्ही सर्व पक्षीय मिळून शिंदखेडा शहरामध्ये अन्नत्याग उपोषण करण्याशिवाय राहणार नाही, याची सर्वस्वी अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.